2 लाखाचा प्रॉफिट. फ्युचर्स अँड ऑप्शन्स 200 रुपयेच कमवले नाही. सीट्स बुकिंग साठीच्या फ्यू 2 हॅलो एव्हरीवन, वेलकम टू दिस व्हिडिओ की ज्यामध्ये आपण मार्केट अनालिसिस करतो. मार्केटमध्ये आपण जे ट्रेड्स इनिशिएट केले आहेत त्याचं कम्प्लिटली पीएनएल जे आहे त्या पीएनएलचं अनालिसिस आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये करतच असतो. सो यामध्ये आपण पर्टिक्युलर त्या मंथचं त्या वीकचं आपण अनालिसिस करतो आणि या वेळेस आपण डिसेंबर मंथचं अनालिसिस करणार आहोत. सो कम टू द स्क्रीन. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिस इज माय अकाउंट आणि त्या अकाउंटमध्ये सुरुवातीला आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जे असेल त्या स्टेटमेंटकडेच कम्प्लिटली जाऊया. यू कॅन सी हियर राईट नाव आपण कोणत्या सेगमेंटमध्ये काम करतो ते सुद्धा पाहूया. आपण कम्प्लिटली जे काम करतो ते फ्युचर्स अँड ऑप्शन सेगमेंटमध्ये करतो. कम्प्लिटली ऑप्शन्स ट्रेडिंग आपण या ठिकाणी करतोय. कम्प्लीट बीटीएसटी ट्रेडिंग आपण करत असतो. सो बीटीएसटी ट्रेडिंग करत असताना आपण काय काय त्या ठिकाणी काम केलंय ते पाहूया. सो सिम्पली यू कॅन सी हियर आपल्याला या ठिकाणी एक डिसेंबर मंथचं अनालिसिस करायचं आहे. त्यामुळे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल 1/12 डिसेंबरचा महिना आहे कम्प्लीट त्या महिन्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट काय केलं आहे ते पाहू शकतो. आणि तुम्हाला इथे दिसत असेल यू कॅन सी देअर आपल्याला मूवीजला जातोय ना आपण त्यासारखे जिथे काहीतरी सीट्स बुकिंगसाठीच्या गोष्टी तुम्हाला दिसत असतील. बट इट्स नॉट सीट बुकिंग. त्या ठिकाणी तुम्हाला कम्प्लीट ते पीएनएल दिसणार आहे. जे ट्रेडर्स आहेत त्यांना तर माहिती आहे, पण या सगळ्या गोष्टी फ्रेशर्ससाठी आहेत. सो फ्रेशर्स हे मूवी तिकीट नाहीये. ओके, सो यू कॅन सी येस पाहू शकता तुम्ही ग्रीन अँड रेड. आणि मार्केटमध्ये जे काम करत त्यांना ग्रीन आणि रेडचा डिफरन्स माहितीच आहे. सो ग्रीन मीन्स प्रॉफिट अँड रेड मीन्स लॉस. सो एव्हरी डेला आपण काय पीएनएल केलंय ते आपल्याला पाहायचंय. आणि त्या अगोदर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे की या पर्टिक्युलर मंथमध्ये आपण कम्प्लिटली 5 लाखचं कॅपिटल डिप्लॉय केलं होतं. त्यापैकी इन्व्हेस्टेड कॅपिटल आहे 2 ते 2.5 लाखाच्या आसपास. मग त्या 2 ते 2.5 लाखावर आपण किती प्रॉफिट अँड लॉस केलं ते आपण सुरुवातीला पाहूया. सो यू कॅन सी हियर येस दिस इज युअर पीएनएल फॉर दिस मंथ. या महिन्यामध्ये आपण एकाच महिन्यामध्ये जवळजवळ 2,09,000च्या आसपास या ठिकाणी आपण प्रॉफिट केलेला आहे. टोटल कॅपिटल 5 लाख रुपीज. इन्व्हेस्टेड कॅपिटल 2 ते 2.5 लाख रुपये. म्हणजे जवळजवळ आपण 40% आसपास टोटल कॅपिटलला या ठिकाणी गेन केला आहे विदिन अ मंथ. आणि हे शक्य झालंय आपल्या या बीटीएसटी ट्रेड स्ट्रॅटेजीनुसार की जे आपण आपल्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये सर्वांना शिकवत असतो, ज्यासाठी कम्प्लिटली आपण गाईड करतो तुम्हाला त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम्स आमच्याकडे जॉईन करायचे असतील सो यू कॅन कनेक्ट माय टीम. माझ्या टीमशी कॉन्टॅक्ट करा. दे विल गाईड यू कशा पद्धतीने आपण या प्रोग्रामचा लाभ घेऊ शकतो. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 2 लाखाचा प्रॉफिट. मग असं काय केलं आपण पाहूया आपण एक एक गोष्ट. चला त्या अगोदर इथे मला तुम्हाला दाखवायचं आहे. सो मोस्ट प्रॉफिटेबल डे. यू कॅन सी मोस्ट प्रॉफिटेबल डे. एकाच दिवसामध्ये आपण किती प्रॉफिट केले यू कॅन सी. एका दिवसामध्ये 1,11,000. बऱ्याचशा लोकांना हे शक्य नाही वाटत, पण काही लोकांसाठी ते इझी आहे. सो 1,11,000चा आपल्याला प्रॉफिट आहे, पण लॉस सुद्धा असू शकतो ना. मग लॉस किती आहे तो सुद्धा आपण पाहूया. येस यू कॅन सी 42,000च्या आसपास आपण एका दिवसामध्ये इथे लॉस सुद्धा केलाय. मग आता एव्हरी डे मध्ये काय काय केलंय ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया. सो यू कॅन सी इथे आपण सुरुवात केली 2 डिसेंबर पासून. इथे सुरुवात केली 2 डिसेंबरचा पहिला ट्रेड आपण या ठिकाणी लॉसमध्ये आहोत. 10,800चा लॉस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. पण असं नाही की एव्हरी ट्रेड तुम्हाला लॉसमध्ये दिसतोय का, नाही. प्रॉफिट अँड लॉस इट्स अ पार्ट ऑफ बिझनेस. त्यामुळे जे आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम कंडक्ट करतोय त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये फक्त थिअरी हे शिकवणं आमचं मोटिव्ह नाहीये. कम्प्लिटली माइंडसेट कसा डेव्हलप केला जातो, लॉसेसमध्ये तुम्ही कसे स्टेबल राहू शकता, एक्स्ट्रा प्रॉफिट झाला तर त्या ठिकाणी तुम्ही कसे भारावून जाऊ नये, यासारख्या गोष्टी सुद्धा आम्ही त्यामध्ये तुम्हाला शिकवतच असतो. सो लॉस झाला म्हणून काय इथे आपण हरून जायचं, नो वे, अजिबात नाही. दुसऱ्या दिवशी आपण ट्रेड केला आणि ऍब्सोल्युटली तिकडे प्रॉफिट तुम्हाला दिसतोय. सो यू कॅन सी 6,000चा प्रॉफिट झाला तरी सुद्धा थोडीशी निराशा असेलच ना. नेक्स्ट डे पुन्हा आपण ट्रेड केला. नेक्स्ट डे लिटिल बिट लॉस. 1,500 पर्यंतचा 1,600 पर्यंतचा लॉस आपल्याला इथे पाहायला मिळतो. पण त्यानंतर जेव्हा आपण ट्रेड केले आणि त्या ट्रेडमध्ये आपण त्या दिवसामध्ये जवळजवळ 14,000च्या आसपास इथे आपण प्रॉफिट गेन केलेला आहे. तसंच स्टेप बाय स्टेप आपण पुढे सुद्धा पाहूया. त्याच्या पुढच्या दिवसामध्ये ओ माय गॉड क्या बात आहे, 36,900 आपण असं म्हणू शकतो लमसम 37,000 विदिन अ डे तुम्ही या ठिकाणी अमाऊंट जनरेट केली आहे.
आणि बघा इथे बरेचसे पुढचे दिवस आपले प्रॉफिटेबल आहेत. सो नेक्स्ट डेला यू कॅन सी 200 रुपये. आता याला 200 रुपयाला आपण असं नाही समजायचं की बाबा 200 रुपयेच कमवले, नाही. कमवले ते महत्वाचं आहे. तो डे तुमचा ग्रीन आहे ते महत्वाचं आहे. आपण ते काहीतरी जनरेट केलंय. त्यामुळे 36,000 37,000 कमवले. त्याच्या कंपॅरेटिव्हली 200 रुपये कदाचित लहानच आहेत. ती गोष्ट आहेच आहे, पण त्याला लहान समजू नये. सो इट्स युअर प्रॉफिटेबल डे. त्याच्या पुढच्या दिवशी आपण पाहू शकतो या ठिकाणी 5,000 रुपये आपण या ठिकाणी सुद्धा आपण गेन केलेले आहेत. आणि पुढे त्याच्या पुढच्या दिवशी 2300चा लॉस आहे. त्याच्या पुढच्या दिवसामध्ये आपण 29,000चा गेन केलाय. म्हणजेच आपण या ठिकाणी पाहू शकता ही जी गेन आहे ती आपली कुठेतरी एक्सपोनेन्शियल आपल्याला इथे होताना दिसते. आणि त्याच्या पुढच्या दिवसामध्ये 25,000. वाव, यू कॅन सी 25,000चा सुद्धा इथे आपल्याला गेन आहे. स्टेप बाय स्टेप एक एक गोष्ट आपण परत सुद्धा पाहूया इकडे. सो यू कॅन सी जे 1 लाखाचं प्रॉफिट आहे ते आपल्याला 19 डिसेंबरला झालं होतं. बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये आपण ट्रेड्स करतो आणि हे जे प्रॉफिट आपल्याला झालं होतं हे आपल्याला बँक निफ्टीमध्ये झालं होतं. ह्या 2 कम्प्लिटली इंडेक्स मध्येच आपण काम करतो. मग 1 लाख रुपयाचा प्रॉफिट एकाच दिवसामध्ये. मी नेहमी म्हणतो ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये तुम्हाला अनलिमिटेड प्रॉफिटची ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि लिमिटेड लॉसेस आहेत. त्यामुळे ही गेन आपल्याला इथे पाहायला मिळाली. आणि या बीटीएसटी ट्रेड सेटअपमध्ये जे आपण तुम्हाला शिकवतो त्यामध्ये कशा पद्धतीने ऍक्युरेट ट्रेंड ओळखायचा या गोष्टी आपण त्या ठिकाणी करत असतो आणि त्यामुळेच आपल्याला या ठिकाणी मोठा प्रॉफिट होताना दिसतोय. सो 1 लाख झालं. त्यानंतर पुढे सुद्धा आहेत काही 42,000चा प्रॉफिट. ऑसम. आणि त्यानंतर मग क्या बात आहे, 42,000 कमवले, दुसऱ्या दिवशी गमवले. ठीक आहे, चालतं, इट्स पार्ट ऑफ बिझनेस. ते सुद्धा झालं इथे. परत इथे लॉसची स्ट्रिक आपली खूप मोठी आहे. 5,000चा लॉस आहे. कम्प्लिटली 3 दिवस आपण लॉसमध्ये आहोत. 1,400चा लॉस आहे. कंटिन्युअसली 3 दिवस इथे लॉसमध्ये आहोत. काही लोक हे कंटिन्युअसली 3 दिवस लॉसमध्ये असले ना की ट्रेडिंग बंद करतात, बस झालं. असं नाहीये. त्यामुळे इथे कसं आपण स्वतःला सावरायचं हेच तर आम्ही या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये शिकवत असतो. सो त्याच्या पुढच्या दिवशी आपण 28,000चा प्रॉफिट सुद्धा केला. आता या ठिकाणी आम्ही सुद्धा तेच केलं असतं, मी सुद्धा तेच केलं असतं. 3 दिवस लॉस झाले, आता बस झालं, आता काही आवश्यकता नाही, कारण की ऑलरेडी आपण भरपूर सारा प्रॉफिट गेन केलाय. हा जर माइंडसेट असता आणि त्या दिवशी मी ट्रेड घेतला नसता तरी 20,000 मी विसरलो असतो. 28,000 ऍक्च्युली आपण विसरलो असतो ना. त्यामुळे तसं न करता आपण कम्प्लिटली इथे ट्रेड्स इनिशिएट केले आहेत. आणि त्यानंतर बघा शेवटचा दिवस 27,000चा लॉस सुद्धा आहे. म्हणजे शेवटच्या दिवशी आपल्याला लॉस झाला अँड स्टील वी गेन लिटरली 2,09,000 रुपीज. म्हणजे हे जे अकाउंट आहे हे अकाउंट जवळजवळ कुठेतरी 2.5 लाखाच्या आसपास होतं. पण ऍट द एंड ऑफ द मंथ आपण त्याला 2,09,000 इथे थांबवण्यामध्ये इथे सक्षम झालो. सो यासारखे पीएनएल आपण एव्हरी मंथला करू शकतो. एव्हरी मंथला आपल्याला हे काम करायचंय. सो अशाच प्रकारच्या ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण आपल्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये शिकवत असतो. ह्या ट्रेनिंग प्रोग्राम्समध्ये कम्प्लिटली बीटीएसटी ट्रेड सेटअपवर आपण काम करतोय आणि त्यामध्ये थिअरी प्रोग्राम असेल, प्रॅक्टिकल प्रोग्राम असेल आणि लाईव्ह मार्केटमध्ये कसं काम करायचं या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला शिकवतच असतो. त्यासाठी जर डिटेल्स तुम्हाला हवी असेल तर तुम्ही माझ्या टीमशी कनेक्ट करू शकता. माझी टीम तुम्हाला त्या संदर्भात कंप्लीट डिटेल प्रोव्हाइड करेलच करेल. सो कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा. जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्सला, फॅमिलीला, ज्यांना या गोष्टीची आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून शेअर मार्केटचे नॉलेज आहे, ज्ञान आहे, सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि ह्या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सो मिळते नेक्स्ट व्हिडिओ.